तर मित्रांनो फायनली आपण जॉनीवन घेऊन आलेलो होतो बरं का. आणि मित्राला पण तिथंच सोडलं. म्हणलं नारळ पाणी पिऊन येऊ. तर बघू शकते नारळाचे 2 झाडं दिसते ते पण लय काठी दे. आणि त्याला म्हणलं मी येतो इकडून, त्याला तिथं सोडलं ट्रॅक्टर पैसे. आणि आपण आता नारळ झाडाचं पैसे जाऊ बघू झाडाला नारळ येईल की नाही. कारण की बरेच दिवस झाले नारळ पाणी पण नाही पिलेलो आणि ताण पण खूप लागलेली आपल्याला. जोपर्यंत माल होईल तोपर्यंत आपण मस्तपैकी नारळ पाणी पिऊन येऊ नाही का. तर बघू शकता इथे ऊसाच्या पलीकडं शेत चालू आहे आपलं. आणि इथं बघू शकते पहिले इतक्या काट्या होत्या ना पार मापाच्या बाहेर. आणि पण आता तोडून टाकलेलं आहे. रान तयार करायचं चालू आहे बहुतेक. होऊ शकते इथं पूर्णपणे काटे आणि ते डायरेक्ट मस्तपैकी पहिले झाडा पहिले ते आले इथं माय पहिली गेली बघा मित्रांनो. यो माझ्या पहिली गेली शॉर्टकट मारून. अरे यार तू कधी आली इकडं का रे? तू कोणीकडून आला इकडून? आणि तुला ट्रॅक्टर पाहिजे थांबायला आलं तर नाही. तर मित्रांनो हे लयच रिस्की आहे. कारण की इथं बघू शकते मोळ बसलेलं आहे वरती. तर मित्रांनो फायनली इकडं आलो बरं का. तर बघू शकते नारळ झाडावर आग्यामुळे बसलेलं आहे. आणि ते जर उठलं तर आपल्याला पळता बी यायचं नाही हे तर तुम्हाला बी माहिती आहे. त्याच्यामुळे त्या झाडावर चढाय नको. इकडं बघू आहे का. आले इकडं ते एक पण नारळ नाही. तर मित्रांनो या झाडावर पण नारळ नाही आणि त्या झाडावर पण नाही अजिबात. म्हणजे सगळं चक्कर आपलं वेस्ट गेल्यासारखं झालं. एक नारळ आहे पण ते वर चढायला परवडणार नाही. आणि तिकडं तर पाहायचं हे पण नाही आपलं. कारण की ते जर मागं लागलं ना इकडं पाहू शकतोय पूर्ण काटे. पळायला बी चान्स नाही अजिबात. बघू आता काय होतं. नाही तर आपलं वापस गेलेलं परवडन आपल्याला. बघू शकता मोकार नारळ बी त्याला. आणि नक्की एखाद्याने मोळामुळंच हे नारळ सोडले असेल. कारण की त्याला माहिती आहे मोळ जर मागं लागलं तर लय अवघड काम होतं. चढ नाही या साईडने पाय या साईडनं चढ. त्या मोळाच माखेल काही नाही कळणार. हे बघू शकते त्याला एकदा मोळाच्या माख्यात असल्यामुळं तो पूर्ण लांब पळून गेलेला आहे. पण नशीब त्याने पाण्यात उडी खाल्ली होती तरी जवळजवळ 5-6 दिवस तो झोपूनच होता. कारण की जवळजवळ बऱ्याच मोळांनी टचलेलं होतं त्याला. तर चला इथून जाऊ आपण. पूर्ण काटे इथे परत